चॅनल. तर आजचा आहे डे 2 इन उज्जैन. मी लिटरली रूमच्या बाहेर येऊन व्हिडिओ काढते. आतमध्ये सगळे झोपले. आत्ता वाजले 6:40 आणि रेडी व्हायचं आहे आजच्या दिवसासाठी. सगळ्यात आधी कालभैरवचं दर्शन घ्यायचं आहे. एक एक करून सगळे उठत आहेत, फ्रेश होत आहेत वगैरे. माझी अंघोळ झाली. आता मला व्हायचं आहे रेडी आणि छोटासा गेट रेडीवर मी शूट करायचं आहे. पण आतमध्ये बोलता येत नाही आहे कारण सगळ्यांच्या झोपा बुडवतील, म्हणून मी बाहेर आले 2 मिनटं व्हिडिओ स्टार्ट करायला. तर चला आजचा डे स्टार्ट करूया आणि बघूया काय काय एक्सप्लोअर करतो आहे आजच्या दिवसात. आणि गेट रेडी विथ मी शूट करते आहे, तर इंस्टाग्रामवरती सुद्धा नक्की फॉलो करा तो व्हिडिओ बघायला. चलो, फायनली माझा व्हिडिओ शूट झालेला आहे आणि मी आवरूपर्यंत मम्मी इथे वैतागून अशी बसली होती माझी वाट बघत की कधी होतं आहे. कारण मी हा पूर्ण आरसा ऑक्युपाय केला होता तर तिला आवरताच येत नव्हतं. आता डिम्पी मॅडमची पण आंघोळ झाली आहे, मम्मी आवरते. आरव आणि डॅडी झोपलेत तर त्यांना आवरायला टाईम आहे. आणि मामी जाणार आहे कालभैरवला. सगळ्यात आधी कालभैरवचं दर्शन कर. तू का नाही आणलं? काळी कुर्ती कुणाकडे? लखनवी. मग तुला घ्यायचं नव्हतं, हा प्रॉब्लेम आहे. तुझ्याकडे काळे आहेत, कॉन्फिडेंटली काय बोलते, माझ्याकडे काळ्या कपडे नाही. मम्मीने तर पाहिजे. हा, हे सांगता ते खूप छान आवडलंय. मस्तपैकी याचा व्हिडिओ बनवलाय, तो नक्की बघा. आता मी जाऊन झोपणार आहे जरा वेळ, कारण ह्यांचं सगळ्यांचं आवरून होतंय. लवकर उठण्याचे फायदे. अवतार नाही, असं नीट झोपते असं. फायनली आम्ही निघालेलो आहोत सगळे मंदिराचे दर्शन करायला. आणि कोण म्हणतं की फक्त मुलीला जास्त टाईम लागतो आवरायला. आम्ही तिघे आवरून बसलो होतो. एवढा मेकअप करून डॅडी आणि आरवचं आवरायचं होतं म्हणून एवढा लेट झालं. आता जवळजवळ किती वाजले? घड्याळ पण बाहेर आहे ना थोडं. नेहमीचा प्रॉब्लेम आपला. किती वाजले? 8 वाजून गेलेत. आणि बघू आता काय होतं, कारण आम्हाला थोडं लवकर निघायचं होतं. 7च्या आसपास निघायचं होतं. दीदीचं जर कुणी मीम्स तयार करतात ना, ते किती वाजलेत? काय म्हणतात त्याला? कंपायलेशन मीम्स. हा, जे रील्स एकत्र करतात छोटे छोटे व्हिडिओ. कुणी जर तुझं हे करायला लागलं ना तर म्हणते हां हाय गाईज, आता वाजले. किती वाजले? किती वाजले? हा सुरुवातीला डायलॉग रोस्टिंग. तर मी म्हणत होते खूप थंडी वाजते इकडे. एवढे सगळं घातलंय मी, जॅकेट बिकेट, तरी गार लागतंय, गार हवा येते एकदम. सगळ्यात आधी आता कालभैरवला जायचं आहे. तिथे आतमध्ये माहिती नाही आता किती शूटिंग वगैरे काढून देतात. आम्ही पण फर्स्ट टाईमच चाललो, पण बघूया. मी खूप एक्सायटेड. गणपती बाप्पापासून सुरुवात केली, स्थिर मान गणपती. आणि बाप्पाच्या पाया पडता पडता जेव्हा फेरी मारायला गेलो त्यावेळेस मागे जगन्नाथची मूर्ती दिसली आणि मनात आलं की देवा आता पटकन बोलव, आम्हाला तुझ्याही दर्शन घ्यायला यायचं. काय आहे, चारा खाऊ घालताय? मला पण थांब थोडं दे सगळ्यांना. तिला काय नाही. मम्मी तिने भांडण सोडून घेतलं. गाईने ओढलं, गाईने सोडून घेतलं भांडण. अगं जाऊ दे गेलं, कोणाचं तरी पोटातच गेलंय. जाऊ दे. आम्हाला ॲक्च्युली कालभैरवला जायचं होतं, बट रिक्षावाला बोलला की आपण सिक्वेन्स वाईज जाऊया, म्हणून इथे स्थिर मान गणपती म्हणून. नको चिडते. ते खूप अग्रेसिव्ह आहे गाई. तिने अख्खं भांडं सोडून घेतलं. हावरी म्हणतोय, असं नाही बोलू. काय अजून घेते मम्मा? काय कांद्याची पातच वाटते. काय म्हणलीस तू? मराठीत म्हणलं ते. हो का? असं पटकन कोणाचं मराठी कानावर पडले की असं वाटतं की अरे काय झालं, मध्ये आली का? मला पण खाऊ घालायचं होतं रे. जाऊ दे. अरे नको हात नको लावते. खायचं आणि जवळ येतात त्या कशा पटापट जवळ येतात. ती सकाळचा टाइम आहे ना, त्यांची खाण्याची वेळ असेल ही मेबी. टाक. हा दुसरं होतं मंदिर छानपैकी. आणि ह्या बाजूला गोठा होता गाईचा, जिथे आम्ही आता खाऊ घातलं. छान आहे इकडे, एकदम छोटंसं मंदिर आहे. चला चप्पल घालून निघूया, पुढे उशीर होतो. आणि आज संडे असल्यामुळे सगळीकडे गर्दी असणार आहे.
आहे तिकडचं. मी बाकी छोटासा व्हिडिओ टाकेल देवीचा जो मी आतमध्ये काढला आहे. बाकी लोक इथे आत येतात, मी बाहेर जाते आता, गर्दी होते फार. आम्ही इथे दुकान बघितलं तर इकडे आतमध्ये जी मूर्ती आहे त्याला वेगवेगळ्या पद्धतीने असं काय म्हणतात अवतार वगैरे असं त्याला रूप हे करतात. ये ऐसे ये जो है यहाँ पे ये ऐसे बनाते हैं क्या अंदर मूर्ति को? रोज होता है. आज जैसे हल्दी का किया है वैसे ये होता है क्या? रोज अलग सिंगार होता है. अलग अलग होता है क्या? अच्छा, किती सुंदर वाटतं हे वाला. आज पण हळदीचं एवढं मस्त होतं ना. चलो थँक्यू भैया. चल चल चल. आपली कुठे रिक्षा? नगरची पुरेपूर आठवण येते. आत्ताच मागे एक माणूस बघितला एकदम माझ्या मामासारखाच होता. एकदम नगरच वाटतंय आम्हाला तर, खरंच सांगते. आता इथून गेल्यानंतर नगरला जायला लागतं. हो बहुतेक. आपली रिक्षा कुठे आहे? एकदम शेवट. मम्मी डॅडी आम्हाला वैतागून पुढे निघून गेलेत कारण व्हिडिओज काढण्याच्या नादात आम्ही दोघी मागे राहिलो. सेम माझ्या बाबासारखं गाडीवरती आला, मफलर वगैरे घातलेलं आणि मफलर ते असं एकदम गुंड पिवळ्या कलरचं जॅकेट होतं आणि मफलर होतं. माझ्या मस्त येतो गाडीवर फुल मफलर विफलर मारून. हे काय होतं, स्थिर मन गणेश इकडे आहे आणि ह्यालाच लागून गडकालिका मंदिर आहे. दोन्ही मंदिरं जवळजवळ आहेत. आता पुढची बाकी मंदिरं ती पुढे जवळ आहेत. आलो हे बसलेत वैतागून. हे क्यूटची रिक्षा. चलो. सुंदर शेती अशी लावून खूप मस्त वाटते. आपण एखाद्या पिक्चरमध्ये बघतो ना, शेती अशी एकदम रोडला लागून असते, साईडनी चालता येतं, असं पंजाब साईडचं वगैरे असतं तसं वाटतंय. खूप मस्त आहे. आता अशी काजल शाहरुख खान काय 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 म्हणते? जोरात बोल. शेती शाहरुख तिकड देईल, काजल इकड देईल. हा अशी वाली शेती येते. मस्त वाटतंय. नदी पण आली. इकडे मंदिर मला हा वाव, छान आहे. मनोज वाजपेयीचा पिक्चर नाही का, गाझियाबादच ना. तुला म्हणतो चल गाडी निकाल आणि असं पळत येतो. पाहिलंय का तुम्ही? मी बघितलंय पण पिक्चर नाही बघितलं. चल मी पण नाही पाहिलंय, मी थोडं क्लिप्स पाहिलं. तसा एरिया आहे हा. आणि मला कसं वाटतं माहिती का, काल आम्ही परफेक्ट तो वाला एरिया तसा बघितला जो स्त्रीमध्ये आहे ना. हो. ते जेव्हा रात्रीचे सगळे गाववाले गोळा होता त्यांनी एक नाही जेव्हा तो राजकुमारराव गाडीवरती असतो ते गाणं कुठलं ग, नो 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 आणि एकदम तो सेम ती लेन एक्झॅक्ट तशीच वाटत होती आम्हाला. तिथून आम्ही चालत चाललो होतो त्यावेळेस. होय हो. एकदम असं आपल्याला हे खूप लांब वाटत होतं नाही का? का ग? आपण हॉटेल खूप लांब होतं आमचं अगं उज्जैन मधलं. नाही उज्जैन नाही, इंदूर मधलं. उज्जैनला राहिलंच नाही. हा इथे राहिले नाही ना तुम्ही. आधी मम्मी डॅडी येऊन गेले होते तेव्हाचं ते सगळं आता रिलेट करतात. आपण इथं फिरलेलो. चलो आलोय आम्ही आता काळभैरव इकडनं. मागे इतकं जास्त फिरून आलो आम्ही, दिसत असेल. हा पूर्ण पट्टा एवढा ट्रॅव्हल करून चालून इकडे आलो आहे. पण तशी गर्दी पटपट पुढे गेली त्याच्यामुळे जास्त काय वाटलं नाही. बघू आता आतमध्ये किती वेळ थांबावं लागतं ह्याची आयडिया नाही. परडी भरून फुलं आलेली आहेत. पण आत्ता इथे आल्यावर नोटीस केलं 1-2 फुलं पडल्यावरती हे असं त्यांनी फक्त असं फुगवलं आणि वरतून फुलं ठेवलं. आणि आम्ही विचारलं होतं की अख्खी परडी भरून फुलं आली. दिसलं नाही आम्हाला बाहेर. आता खंडोबाची पगडी घातली. माझं कानातलं तुटलं. नाही एक मिनिट. निघालं. नशीब एवढा आतमध्ये मंदिरात नाही पडलं. हे कुठे शोधत बसले असते. काय म्हणत होती तू? खंडोबाची पगडी घातली होती इकडे काळभैरवला का? काळभैरवला. अच्छा मस्त दर्शन झालं. फोटो काढायचा आहे. चला चलो फोटो काढूया. ह्या बाजूला खूप छान जागा इकडे मोकळी. आतमध्ये बरीच गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला फारसं थांबता आलं नाही. कशी चढतायत बघा लोक. मला चढायला मदत करा. मला जमलं. किती छान जमलं बघ. शेंगदाणे नाही का मम्मी? आणि तो फुटाने मुरमुऱ्याचा प्रसाद कुठला असतो? मी प्रसाद ह्याच्यात आलेला मला. शेंगदाणे आणि फुटाणे. बसा 2 मिनिटं बसूया जरा. छान वाटतं इकडं.
मेन आम्हाला ह्याच मंदिराचं टेन्शन होतं नाही का मम्मा, लवकर होतं की नाही, पण एकदम पटपट झालं. गेल्या वेळेस आम्ही थांबतच नव्हतो ना. लवकर आलं ना की आय गेस होतंय बरोबर. सकाळी सकाळी जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर यायचं, काहीच वाटत नाही. पापड घ्यायचे जाऊ ते पण होतं. पापड घ्यायचे डॅडी नाही इकडचे पापड करायची. शॉपिंग करायची. काय मग मामी खारुताई येणार नाही इकडे व्हिडिओ आता तिथे. कॉलेजमध्ये इतके असतात ना सायकलवरती बसलो. हो ना. सायकल चलो हे दाखवायचं होतं की डिंपी कशी चालते. हे दगडांवरनं मागून आलो आम्ही डिंपीला. एखादा वेळेला लांबून बघितलं ना समजेल काहीतरी पायात प्रॉब्लेम बिरलेले. ते अशी 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 लिटरली अशी करत चालली. बघ 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 काय वाटतंय तुला? ती ना हळूहळू चाललं अशी ना गं. कमरेत वागते. चाललं की जास्त. तिला दर्शन तर खूप चांगलं झालं, पण बाहेर आल्यावर तिचे ॲक्यू प्रेशर काय काय म्हणतो निंजा हातोडी घ्यायचं. चला पाय टाका. पण तुला सांगू का इकडनं जागा आहे, इथून आपण असं येऊ शकतो. थोडीशी जी गुडघ्यातली बुद्धी जर तू वापरली असती. हे बघा पहाडो के ऊपर जंगल शपथ तुला धरून चालते मी तर असं करते. डेंजर लागला ग. काय घाण झटकली काहीतरी त्यांनी खूप घाणाचं कापड जोरात आणून झटकला. वर जायचं आपण. अरे यार केवढं परत रिटर्न चाललोय आम्ही. चप्पल राहिली आमच्या हात. मी थांबलोय पेरू घ्यायला आणि आवडलं तर पापड घ्यायला. हे वाले पापडची स्टोरी अशी आहे की लास्ट टाइम मम्मी डॅडी आले होते तर त्यांनी इकडनं पापड घेऊन गेले होते. जे खूप टेस्टी होते, आम्हाला खूप जास्त आवडलेले. लगेच संपून गेले ते सगळे, लिटरली एखाद्या महिन्यात संपून गेले होते ते. ह्या लोकांची इकडची ना आवड आहे, नुसतंच हॉर्न वाजवतात, नुसतंच हॉर्न वाजवतात, गरज नसताना पण हॉर्न वाजवतात. तर आता आम्ही इकडे पेरू घेणार आणि मी पापडाची विचारतोय, आम्ही चौकशी करतोय. घाबरले नाही तर पापड आवडलं ना पापड पण घेऊ. मला दे ना. मी पावायला गबस बावळत. डायसोचे देतो बाबा. मी काहीतरी बघून ठेवलं माहित नाही का तुला, म्हणजे फ्रुट्समधनं निपावायचं होतं. फ्रूटमधनं नाही बॅटमुळे होतं आणि फ्रूट खाऊ नाही शकत. आणि जरी खाल्लं तरी गरम पाण्यात खावा. आणि म्हणून नको म्हणत होती पेरू दिसलाय पण नंतर ताटली झालं की बरोबर खाल्लं. काय येतं पापड येतं. लेकिन बॉक्स में जालो. झालं फिक्स झालं. ते आहे स्पीड ब्रेकरवरनं आपण गेलं की कसं वाटतं आपण बाहेर पडू, कारण पूर्ण ओपन आहे, काहीच धरायला वगैरे काहीच नाही. कालच्या ह्याला होतं ते. हा कालच्या इकडे आहे माझ्या बाजूला एक आहे, बाकी सगळे पडतात. मला एक सेफ्टी. आम्ही म्हणत होतो की आम्ही श्री काय मम्मा स्थिर गणपती ना, स्थिर गणपती. स्थिर गणपतीच्या पाया, स्थिरमान गणपतीच्या पाया पडत होतो. फेरी मारताना मागच्या बाजूला एकदम जगन्नाथचं हे आलं छोटंसं असं, त्यांनी काचेमध्ये बनवलेलं आहे, इतकं मस्त. आणि फेरी मारता तिघी जणींची आमची एकच रिएक्शन आली की अरे जगन्नाथ, आता नेक्स्ट ट्रिप जगन्नाथ. ते साईन्स देत होते की हे झालं की आता जगन्नाथला यायचं. येस, म्हणजे देवानीच आता आम्हाला सांगितलं की जगन्नाथला या तर जावं लागणार आहे. आणि आणखी एक तू स्थिर गणपतीचं काय सांगत होती, त्या माणसाने काय सांगितलं तुला तिकडे? राम लक्ष्मणांनी स्थापना केलेली आहे. एक त्यातली छोटी जी मूर्ती आहे ती चिंताहर गणपती आहे आणि मोठी जी आहे ती संकटनाशक गणपती असं काहीतरी आहे. तर राम लक्ष्मणांनी दोघांनी ती स्थापना केली. आपण ज्या व्हिडिओ पाहत होतो त्यात त्यांनी काय सांगत होतं, ज्यांना काय म्हणतो जास्ती विचार करतात किंवा डोकं शांत चिंताहरण आणि किंवा काय मन्नत बिन्नत मागतात नाही इथली लोक बायकावर काय असं ना तर तिकडे जाऊन मागतात. चिंताहरण मी म्हणलं चिंताहरण गणपती. असं स्टोरीज आम्हाला कळल्या. ओव्हर थिंकिंग कमी होतं असं काहीतरी आहे. काय 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 एक्सप्रेशन तुलाच गरज आहे पाया पडायची त्या गणपतीच्या. झालंय पडून आता तर नाही होणार असं आपण म्हणू. बी पॉझिटिव्ह. बी पॉझिटिव्ह. तुमची जेल पण बघितलेली आहे म्हणून तुम्हाला म्हणलं त्याला विचारा काय आहे. केंद्रीय जेल उज्जैन, ज्याला करंट आहे, ज्याला करंट आहे. ह्या ज्या भिंती आहेत इथे वर तारा आहेत आणि त्याला करंट आहे, बरंच लांब होतं इकडून तिकडून. म्हणजे एखाद्याने ट्राय केली उडी मारायला तरी डायरेक्ट ते हो, मला असं वाटतं असतंच अगं नॉर्मली जेलला नाही आपलं एवढं साईट नाही सीन झालेली आहे एवढं आमची. नाही. काय ते पण साईट सीन झालंय आमचं. उज्जैनची उनका जन्म भोलेनाथ जी के मस्तक के पसीने शिव शिव रूप में पूजा होती, नंदी देखी. जितने मंदिर गए शिव के आगे वाहन किसका देखा? नंदी देखा ना. यहाँ आपको नंदी नहीं, यहाँ पर आपको इस प्रकार बैठ के सवारी मिलेगी जिसे बोलते हैं मेंढा. इसी मंदिर से कर्क रेखा गुजरी, महाकाल सोमनाथ गुजरात
शनि सिंगा पूजाते, शनि का जन्म स्थान है। शनि को काला लोहा तिल तेल होता है। भगवान का स्वरूप अंगा उग्र। लाल वस्तु दान करने से अपने जीवन में रुके कार्य 21 पूरे होते हैं। भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, शीघ्र विवाह, रोजी रोजगार, नौकरी, पढ़ाई, शादी, मंगल देखते और आलोय मंगलनाथ मंदिरला. हे असं म्हणतात की एकच अख्ख्या जगात मंदिर आहे, मंगलाचं मंदिर आहे. आणि आता एक माणूस तो सांगत होता, तो बोलला की इथे पूर्ण जगात कुठेच हे मंदिर नाही आहे जिथे भूमीची पूजा होते, म्हणजे पृथ्वीची. शंकराच्या नेत्रातून निघाले. हां, असं काहीतरी आहे. आता एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन थोडी अजून आम्हाला नीट माहिती नाही, बट तुम्ही आम्हाला जे इथे ऐकायला आलं ते आम्ही सांगतो. इकडे काहीतरी लिहिलेलं आहे, आम्ही ते वाचतो. अकॉर्डिंग टू मत्स्य पुराणा, दिस इज बर्थ प्लेस ऑफ मार्स. म्हणजे ठीक आहे, आल्यावर वाचू आपण. मत्स्यपुराण म्हणजे अवतार ना. अरे चल जायचंय. अरे आत्ताच दमला. आता आम्ही इकडे मंगलनाथ टेम्पलमध्ये आहोत. तर तिथे वरती आहे ना, त्या कळसावर असा एक सूर्य लावलेला आहे लोखंडाचा. लोखंडच असेल ना, तर नाही का ते काळं पडलं आहे. पितळ असेल का लोखंड असेल माहिती नाही. तर त्या कळस आहे पितळी आणि त्याच्या बाजूला एक असं सूर्य आहे. आणि हे पुन्हा नवीन बांधकाम केलेलं आहे. त्याच्या आत पुढं आले, त्याच्या आतमध्ये मंदिर आहे. या दोघांची भांडणं झाली आहे. मी दाखवते नीट. असं जे आहे हे नवीन बांधकाम आहे आणि आतमध्ये ॲक्च्युली आम्हाला कन्फर्म नाही माहिती, पण आम्हाला इथे कळलं हे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातं ह्यावेळेला. आणि हे सेंटर आहे या मंदिराच्या इथून, आणि ते सुद्धा एक सायंटिफिक रिझन आहे या मंदिराचं. हो आले. आम्ही आत्ता आलो आहे संदीपनी आश्रम. इकडे कृष्णा, बलराम आणि एक नाव विसरले मी, सुदामा, ह्या तिघांचं शिक्षण झालेलं. आणि आतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. सुरुवातीलाच 2-3 असे छोटे छोटे मंदिरं आहेत, तिथे सुद्धा दर्शन घेऊन मग तुम्ही पुढचं बघू शकता. आश्रममध्ये एक कुंड आहे, तर ती आहे गोमती नदी. आणि त्याची स्टोरी आत्ता आम्ही इथे अशी वाचली की श्रीकृष्णाने त्याच्या गुरुजींचं नाव, एक मिनिट मी आत्ताच वाचलं होतं, महर्षी संदीपानी, म्हणजे त्यांच्याच नावावरती आहे हे. तर त्या गुरुजींसाठी इकडे हे कुंड तयार केलं होतं. गोमती नदीवरती ते रोज गुरुजी जायचे आणि तिथे त्यांची पूजा आणि स्नान वगैरे सगळं व्हायचं. तर त्याच्यामुळे त्यांना दिवस सुरुवात करायला लेट व्हायचं. तर त्यासाठी त्यांनी इकडे गोमती नदीला इकडे आणलं होतं आणि इथे त्याचं कुंड होतं. तर आता त्यांचं असं व्हायचं की इथूनच त्यांचा दिवस सुरुवात व्हायचा आणि इथल्या इथं त्यांचं बाकीच्या शिक्षणाची सुरुवात व्हायची. तर हे असं मी इथे आता वाचलं, इकडे बोर्डवरती लिहिलं. त्या कुंडापासनं इथे जेव्हा आपण चालत येतो तो पूर्ण लेन आहे, जिथे यांनी फोटोज लावले आहेत आणि इन्फॉर्मेशन लिहिली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. आणि इथे ग्रूमिंगवाला जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं आहे, कुठेतरी एक लाईन आहे, ते म्हणतात की अप्लाइंग कुमकुम आणि एक्सेट्रा इज अ पार्ट ऑफ अंगारगा आणि दॅमसेल्स लाईक टू कलर देअर टीथ. तर मला समजत नाही की ते दातांना कलर का द्यायचे, किंवा आपण आत्ता जे म्हणतो टीथ व्हाईटनिंग वगैरे टूल्स असतात किंवा जे काय असेल, तर ती प्रोसेस मे बी त्यावेळेसपासून आहे आणि ती इथे मेन्शन केली आहे त्यांनी ह्या फोटोच्या इथे स्पेसिफिक. आपण इथे नेक्स्ट पिक्चर जे आहे ते इथे एका पूलसारखं आहे आणि तिथे सगळे बसलेले आहेत, म्हणजे सुदामा, श्रीकृष्ण आणि बलराम आणि त्यांचे गुरुजी. तर इथे लिहिलेलं आहे की इकडे काय चाललं आहे. इथे असं लिहिलं आहे की प्लेईंग मृदंगा, ड्रम लाईक इन्स्ट्रुमेंट, म्हणजे हे पाण्यातनं वेगवेगळे साऊंड्स क्रिएट करायचे आणि म्युझिकल कप्स वगैरे फिल्ड विथ वॉटर अँड स्ट्रक विथ 2 स्टिक्स. म्हणजे मे बी मला काय वाटतं की आपण जे आत्ता रील्स वगैरे बघतो की वॉटरच्या ह्याच्यातनं वेगवेगळे साऊंड्स क्रिएट करतात आणि म्युझिकल असं डिग्री असतं त्याची एक वेगळी, वॉटर म्युझिक काहीतरी. तर मे बी हा तोच प्रकार आहे, हे त्यावेळेस हे करायचे. किती विशेष गोष्ट आहे ही. 2 जे फ्रेम्स आहेत, नैपथ्य प्रयोग म्हणजेच नाटक प्रयोग, आणि तिकडे एक होतं की वेगवेगळ्या फुलांच्या ह्यानी वगैरे त्यांची केसं कशी सजवायची वगैरे असं होतं. आता होतं कर्णपत्र भांग,
म्हणजे काय आहे की डेकोरेटिंग द क्रेस्ट ऑफ इयर्स विथ आयव्हरी कॉर्न्स एक्सेट्रा. मुलांचे पण किती इथे सजावट म्हणजे असं मेकअपच्या किंवा ज्वेलरीशी रिलेटेड गोष्टी असू शकतात हे आपल्याला इथे येऊन कळतं. नाही तर युजली आपण म्हणतो की मुलांचं फार काही नाही आहे, फार काही नाही आहे, पण ॲक्च्युली आपल्या ह्याच्यात जुनी आधीचे जे लोक होते, आधीचे जे देव होते, देवी देवता होते, ते किती मस्तपैकी काय म्हणतात मुलगा असू मुलगी असू सजून दजून राहणं, स्वच्छ राहणं, ज्वेलरी वेअर करणं आणि जेंडर बायस्ड नव्हतं पहिली गोष्ट. तर हे इथे आल्यावर समजतं. एक मी परत रिपीट करेल की आपल्या इथे जे आत्ता आपण पाडल्यात गोष्टी जेंडर बायस्ड वगैरे वगैरे, पण इथे यांना कुकिंगसुद्धा शिकवलं जायचं. आणि अजून एक मागे आत्ता काय वाचलं आपण कुकिंग सोबत ते स्टिचिंगवालं काम वगैरे ते सुद्धा होतं. मेथड ऑफ कुकिंग फूड इन्क्लुडिंग बेवरेजेस हे इथे आहे. आणि आणखी एक गोष्ट जी आत्ता आम्ही वाचली ती म्हणजे मल्टीटास्किंगसाठी त्यांना हे करायचं आहे. हो, शिवणकाम वगैरे आहे. मल्टीटास्किंग यावं जे आपल्या इथे मिथ असतं की आपण मुली खूप मस्त मल्टीटास्किंग करतात, मुलांना जमत नाही. त्यांनी प्लीज इथे आणि तुमचा गैरसमज दूर करा, तुम्हाला समजेल. मुलांना स्पेल बी वगैरे अशा कॉम्पिटिशन्स असतात तर त्याला हे मिळालं धृतचयोग. मे बी माझं प्रनाऊन्सिएशन चुकत असेल पण त्याचा मिनिंग असं होतं की आपण व्होकॅबलरी वाढवायची आणि मोठे मोठे जे डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते शिकायचे आणि प्रनाऊन्स करायचा प्रयत्न करायचा. तर संदीपणी आश्रमवरतून आम्ही गेलो होतो उज्जैनच्या एका फेमस सँडविच स्पॉटवरती आणि ते एका यूट्यूबरचं सुद्धा फेमस सँडविच स्पॉट आहे. आणि त्यानंतर उरलेल्या दिवसात आम्ही काय काय केलं, अजून कुठल्या मंदिरांमध्ये दर्शन केले आणि काय झालं, आम्ही खाल्लेलं सँडविच कसं होतं, हे सगळं बघण्यासाठी तुम्ही ह्याच्या पुढचा ब्लॉग बघा. हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होत असल्यामुळे मी ह्याला 2 पार्टमध्ये डिवाईड केला आहे. तर हा आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 सुद्धा आहे, तो सुद्धा तुम्ही बघा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि पुढे आम्ही कुठे चाललो आहे, उरलेल्या दिवसात काय काय केलं हे पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये सँडविच खाताना.